आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सर्जिकल स्ट्राइक करायला मी तयार आहे। सर, साहेबने आपल्याला हिंट दिली होती की तिची बहीण येते, माई अक्का। आणि साहेब जेव्हा चकमकीत ठार झाली तेव्हा आपल्याला सीबीआय कडून कळवण्यात आलं होतं की शहरात एक भयंकर ड्रग आलाय आणि नंतर रिपोर्टनुसार ते ड्रग कुठून आले, कोण पुरवतंय याची काहीच इन्फॉर्मेशन नव्हती। मुळात ते ड्रग्ज परदेशातून येत आहेत की आपल्या इथे तयार होत आहेत याची देखील कल्पना नव्हती। आणि ज्यांच्यावर संशय होता त्यांच्या घरी जाऊन आम्ही चेक केला, पण आमच्या हाताला काहीच लागलं नाही। आणि याच दरम्यान आपल्या शहरात एक मोठा बिझनेस आला, माई मसाले। खूप मोठा ब्रँड आणि क्लीन इमेज। त्यांच्यावरती संशय घेऊ नये म्हणून त्यांनी वर्कशॉपच्या उद्घाटनाला मलाच बोलवलं आणि त्याच दरम्यान मला माई मसाल्यावरती संशय आला, म्हणून मी माझी संपूर्ण टीम घेऊन त्यांच्या इथे इन्व्हेस्टिगेट करायला गेले, पण हाताला काहीच लागलं नाही। आणि मग ठरल्याप्रमाणे मी माईंच्या घरात शिरले। एक मिनिट सर। माईच्या ऑफिसमध्ये तिच्या टेबलवर मला हा साहेबचा फोटो सापडला। आणखी पण काही फोटोज आहेत तिच्या ऑफिसमध्ये आणि अजून पण बरेच फोटोज। आणि सर, माई मला म्हणाली की तिच्या बहिणीचा मृत्यू झाला। का झाला, कसा झाला, अर्थात ते काही सांगितलं नाही। मला असं वाटतंय सर, हे पुरावे आपल्यासाठी पुरेसे नाही का? म्हणजे आपला संशय खरा ठरला। माईचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन होतं हे माहीत होतं आपल्याला, पण ती साहेबची बहीण आहे हे जरा शॉकिंगच आहे। पण एवढे पुरावे पुरेसे नाही होणार। म्हणजे या फोटोवर एवढं सिद्ध होतंय की तिच्या खोलीत साहेबांचा फोटो होता, पण साहेब माईची बहीण आहे यावरून सिद्ध होत नाही। आपल्याला पुरावे पण लागतील, कारण माईची हिस्ट्री क्लीन आहे। तो फोटो तू प्लॅन केलाय असं ती सांगू शकते। आणि समजा माई साहेबाईची बहीण आहे हे जरी सिद्ध झालं तरी अंडरवर्ल्डशी तिचं कनेक्शन आहे हे नाही सिद्ध होत, आणि आपल्याकडे याचा कुठलाही पुरावा नाही। माईने स्वतःचं रेकॉर्ड जबरदस्त क्लीन ठेवलंय, तेव्हा काही करून पुरावे शोधावे लागतात, तेही लवकरात लवकर, कारण तुझं तिकडे राहणं खूप धोक्याचं आहे। माई साहेब सारखी बावळट नाही, हुशार आहे। तुला फार सावध राहावं लागेल। तुझ्याबरोबर तुझी फॅमिली आहे, मोठी रिस्क आहे। तू अंडर कव्हर आहेस ते लक्षात आहे ना तुझ्या? मला कॉम्प्रोमाइज नको आहे। आय वॉन्ट रिझल्ट। येस सर। सुंदरी ऑफिस मध्ये नाही आली हे निरर्थक उत्तर द्यायची गरज नाहीये। कुठे गेली याचा शोध घ्या आणि मला परत फोन करा। म्हणजे आपल्याला सांगितलं ऑफिसला जाते आणि ती तिकडे गेलीच नाही। ऑफिसला पोचायला इकडनं अर्धा तास लागतो, 2 तास झाले तरी ती ऑफिसला पोचली नाही। म्हणजे आपला संशय खरा ठरलाय, फसवते ती आपल्याला। सगळं हिरावून घेतलं तरी चंगातली मस्ती काही कमी होत नाही। खेळू दे, तिचे खेळ तिला खेळू दे, आपणही खेळूया। होऊ देत, खऱ्या खोट्याच्या मयसभेत दोघांचे खेळ चालू देत। आदित्य, सर, एक बोलायचं होतं। बोला। आपण या संपूर्ण मिशन मध्ये धनंजय देसाईंना का इन्व्हॉल्व करत नाही? आय मीन, त्यांची खूप चांगली मदत होईल। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तो लक्षणवाद्याकडे होता। कशावरून त्याचं ब्रेन वॉश केलं नसेल? कशावरून त्यांनी त्याला आपल्या बाजूला वळवलं नसेल? सर, मी जेवढं ओळखते धनंजय
डीसीपी धनंजय खूपच कर्तव्यदक्ष ऑफिसर. उलट नक्षलवाद्यांनी किडनॅप केल्यानंतर सुद्धा त्यांची मारहाण सहन करून त्यांनी हार मानली नाही. ते झुकले नाहीत सर. हे बघा, सगळे निर्णय माझ्या हातात नसतात. योग्य वेळ आली आणि गरज पडली तर त्याला मिशन मध्ये घेऊ. आणि लक्षात ठेवा, गुप्तता आणि सावधगिरी सर्वात महत्वाची. सॉरी, पण सर मी पुन्हा तोच विषय काढते. काल माईच्या बोलण्यातून मला असं कळालं की ती या सगळ्यात धनंजयला अडकवती. आय मीन, मला असं वाटतं की आपण ना धनंजयना सावध केलं पाहिजे. त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो सर. नाही होणार, त्याची काळजी तू करू नकोस. माझे ऑफिसर सतत त्याच्या आजूबाजूला असतात. सर, त्यांची रक्षा करायला की त्यांच्यावरती लक्ष ठेवायला? तू हवा तो अर्थ काढू शकतेस. सॉरी सर. मला सांग, तुम्हाला त्याच्याशिवाय काम करणं जमेल की नाही? नसेल जमत तर सांगा, मी यावर ऑप्शन शोधतो. नाही सर, सॉरी सर. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी सर. गुड, जाऊ शकतेस तू. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही फोन घेऊ शकता. थँक्यू सर. इकडे ट्रेस होणार नाही. हॅलो, बोल. सुंदरी, कुठे आहेस तू? हे बघ, तू लवकरात लवकर घरी आहे. सावीची तब्येत खराब झाली. सावीला पुन्हा अस्थमाचा अटॅक आलाय. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? ती तर एकदम फिट होते आणि अचानक कसं काय झालं? अगं, मी तुला ते सगळं नंतर सांगतो ना. तू आधी घरी आहे. मी येते, पण तू प्लीज त्याच्या आधी डॉक्टरकडे घेऊन जा तिला, प्लीज. अगं, डॉक्टर पण आले तिकडे, काहीच होत नाही. तू प्लीज घरी आहे यार. बरं ठीक आहे, मी निघते. मला सांग, तू कुठे आहेस? मी येऊ का घ्यायला तुला? नाही नाही नको, तू सावीजवळ थांब, मी लगेच पोहोचते. आले मी. हा ठीक आहे, ठीक आहे. सर, एक एमर्जन्सी आली आहे. माझ्या मुलीला ना अस्थमाचा अटॅक आलाय सर. मला लगेच निघावं लागेल. ओके, यू कॅन गो. थँक्यू सर. जय हिंद सर. जय हिंद. सुंदरी, प्लीज लवकर घरी आहे. तुला माहित नाही इकडे काय चाललंय. डॉक्टर म्हणतायत की तू नाही आलीस तर तुझा खेळ संपला.